हॅलो गाईज आणि वासरूस, स्वागत आहे तुमच्या भावाच्या पहिल्या ब्लॉगमध्ये. समजत नाही काय बोलू, कसा सुरुवात करू, पण ट्राय करतो. मी आता उत्तराखंडला जाणार आहे. आज आमची रात्री ट्रेन आहे. आम्ही तिघं आहोत, मला धरून 4 जण आहोत माझ्यासोबत. आता सध्या राज भाई आलेला आहे इथे. सध्या तो ट्रेनची तिकीट आमची कन्फर्म आहेत. फक्त आता सीट वगैरे चेक करते झालेत का आमचे, काय आलेत ते. आज रात्री आम्ही 12:05ची ट्रेन आहे बँड्रा टर्मिनसवरून. तर तुम्ही सोबत राहा आमच्या, बघा पुढे आम्ही काय मजा करतो, कशी मजा करतो, काय काय व्ह्यूज आहेत उत्तराखंडचे, सगळं काय दाखवेन. आणि अजून काय बोलू शकतो, इंट्रोडक्शनचा पहिलाच ब्लॉग आहे माझा. ट्राय करतो चांगल्यापणे दाखवायचं सगळं, आणि बोलायचा पण जरा ट्राय करतोय. जास्त काय हसत बसू नका तुम्ही, हसा बिंदास हसा काही विषय नाही एवढा, पण बघत राहा. आणि तिकडे आम्ही ऑलरेडी रूम्स वगैरे सगळं बुक करून ठेवलेत. आम्ही स्वतःहून चाललो, काय पॅकेज वगैरे केलेलं नाही आम्ही. तर तिकडे स्कूटी वगैरे रेंट करणार आहोत. लोकेशन पण कुठे कुठे काय काय फिरणार आहोत, सगळं आमचं प्री प्लॅन्ड आहे. आता फक्त जायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे. तर बघत राहा पुढे. चला भेटूया डायरेक्ट आता पुढे, नाही चला भेटूया डायरेक्ट आता ट्रेनमध्ये. हेलो गाइस, स्टेशन से सो गाइस हम तीनों जा रहे हरिद्वार, सॉरी उत्तराखंड जा रहे. सो गाइस वेलकम टू आवर ब्लॉग. दिस इज आवर फर्स्ट ब्लॉग है हम लोग का. थोड़ा सा सपोर्ट करो. बॉयज ट्रिप फाइनली सक्सेसफुल होने जा रही है. उत्तराखंड की ट्रिप आपको सब अपडेट आते रहेंगे, देखते रहिए. ये हमारी ट्रेन है इधर. अरे गाईज आम्ही आता पोहोचलेलो आहोत हरिद्वारला. पहिली सकाळ आहे आमची. आता आम्ही चाललो मसुरीसाठी. काय 2 कार्टून बसलेत मागे आहे काय. कालपासून आंघोळ नाही केली, ट्रेन मध्ये बसून वैतागलोत आम्ही जाम. चिकट अंग झालंय बघा. 30 तास कंटिन्यू ट्रेन मध्ये होतो. जातो आता रस्ते पण खूप छान आहे तिकडचे, चांगले नजारे आहेत. तुम्हाला दाखवतो मी. हम लोग अभी मसूरी जाते जाते लद्दाख में आ गए. फुल ऑफ रोडिंग चालू है हमारी. गलती से गलत गाड़ी पकड़ ली है. देख रहे हैं आज बजरंग भाई ने मोड ऑन कर दिया है. भाई ऐसा क्या? आपको भी ये एक्सपीरियंस करना है तो मैं नीचे आपको डिस्क्रिप्शन में नंबर दे दूंगा बजरंग भाई का. आप कांटेक्ट करो, बेस्ट रेट देंगे और बेस्ट राइड एक्सपीरियंस भी देंगे. बीच में जाते जाते वक्का हो सकता है, उसके लिए खाना नाश्ता बिल्कुल मत करना, वरना आपका 2 घंटे का सफर 4 घंटे लगेगा. वीडियो के नीचे मैं डिस्क्लेमर देने वाला हूँ. बजेट प्लॅन ट्रिप करायची असेल तर आमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तुम्हाला सगळे अपडेट देणार लास्टपर्यंत. जी मजा होणार ती पण देणार, जी सजा होणार ती पण देणार.
जे नाही होणार ते पण देणार. जे आमची जिरेल ती पण आम्ही तुम्हाला दाखवू. हा सध्या हा भाई आमची फुल जिरवाची घेतलेली आहे कसोटी. आम्हाला बजरंग दादू सोबत फुल भरोसा आहे. आम्ही फुल सीटबेल्ट वगैरे लावलेत. मागच्या रेअर सीटची पण लावून ठेवलेले आहेत. गाईज राजभाईची बोलती बंद झाली. रायडर आहे डेंजर. आमच्या सुनील दादाला काय बोलायला गरजच नाही. तो बसल्यापासून तो बसलाय. टाइम झालेले. कधी एकदाच हॉटेल आहे ते असं झालं. आम्हाला पनवेलची पब्लिक भेटलेली आहे अशा प्रकारे. भाई कुठे चाललाय? काही हा मसुरीला आम्ही मसुरीला चाललोय. हा मैसूरला चाललोय. मैसूर पर्यंत लिफ्ट मागते आमच्याकडे. निखिल पिकाचू पिल्लू नॉडी दोघाही तीनदा गाडी थांबवलेली आहे. आता बजरंग भाई झालेला आहे. आता बजरंग भाई बोलाल. आता आम्ही आमचा माणूस पाठी पाठवलाय. मसुरीला पोचलो आहोत. अशा प्रकारे बजरंग भाई बॅग काढतय. राजभाईची रेडी आहे बॅग. अशा प्रकारे मसुरी मध्ये आलेलो आहोत. जाम ऊन आहे कडक ऊन आहे. आम्हाला वाटला बर्फ असेल पण इथं वेगळाच सीन आहे. हा विनीत जी रिव्ह्यू बताइए. बर्फ घेते हातात. बर्फाचं पाणी फ्रीज मधलं जाम बेकार पाणी. बाहेर गरम आहे पण इकडं सध्या थंडी आहे. हात धुताना त्याची एवढी फाटते तर विचार करा ते धुताना कसं होईल. राजभाई फुला आता राग काढणार. 2 छोले 2 बटुरे. ओ हो 1 साइड. तर बजेट ट्रॅव्हल करायचं असेल तर आमचे ब्लॉग बघू शकता. ही आम्हाला थाळी पडलेली आहे. तो ब्लॉग ब्रेकफास्टचा आमचा कॉम्बो मागवला आम्ही. कॉम्बो हा मला 280 ला पडला आणि पावभाजी 260 ला. बजेट ढासाला वरती गेला तर मग ती तुमचं तुम्ही बघून घ्या. मुंबई मधल्याच भेटलेले आहेत. ते बोरिवलीचे आहेत. तर मसुरीला आलेत ते पण. चाललंय मसुरीमध्ये कसं चाललंय तुमचं? छान लँडोर छान आहे ना. करतो आम्ही आमचा उद्या लँडोरचा प्लॅन. चलो बाय. अच्छा था खाना. थँक्स. तर आता जर टॅक्सी वगैरे करून येत असाल तुम्ही तर इथे टॅक्सीवाला थांबवतो या चौकावर. हा बघा कसला पुत्र आहे भाई. शेरू भाई लय भारी भाई लय भारी. फिरता फिरता बघा जर स्वतःहून येणार तर अशी ट्रिप असणार. पाहिजे तिथं थांबा कसं पण थांबा. काय बघायचं ते व्ह्यू बघा. आता फक्त नजारा बघा गाईस तुम्ही. हा 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 काय बोलतो निखिल? कसं वाटतंय भाई? डोंगरांच्या राणीमध्ये राजा आलाय. पनवेलचा राजा. गाईज बॉयज ट्रिप सक्सेसफुल हो रही है गाईज. लय भारी वाटतंय. तर तुम्ही टॅक्सी करून आले असाल ना तर इथून बघा इथपर्यंत टॅक्सीच आहे. आतमध्ये चालता चालता मजा आला. रिक्षा करायला लागतील. रिक्षा पण भेटेल तर 150 रुपये बोलले आम्हाला. पण आम्हाला ट्रेकिंगची प्रॅक्टिस करता. तुंगनात पण चढायचं आहे. चिकने बॉईज चालून दमलेत. निखिलचा थोडा फोटोशूट चाललाय. टोपी बिपी घातले. सकाळ सकाळ जाम कुडकुडत होता. आता फुल गरमही होतंय भाई. तापलाय नुसता आता. आमचा सुनील दादा पण फुल सॅमसंग S24 अल्ट्राचा पुरेपूर उपयोग करतोय बघा. चला येऊ परत. तर चालत चालत पोचलो. हॉटेल आमचं ऑलरेडी बुक केलेलं आहे. तुम्हाला थोड्याच मिनिटात हॉटेल दाखवेन. बघा आमची गँग चालते. तो राजभाई पण चालते. फुल नजारे बघत बघत फुल वॉकिंग आहे भाई. हा रस्ता पकडलाय आम्ही. कडेकडेशी चाललोय. हा मेन रोड आहे. निखिल भाई फुल गाईड करते आम्हाला. चलो गाईस. चलो. तर आमचा अशा प्रकारे पचका झालेला आहे. आम्ही एवढी चढलो आणि एवढं उतरलो. इथून सरळ रोड होता. आम्हाला गुगल मॅपनी फसवलाय. परत आता खाली उतरतोय. मोकाट रस्ता सोडून आम्ही चढ उतर केलेली आहे फुकटची. सो गाईज आमचा
हॉटेल आहे पॅराडाईज इन. तुम्हाला नंतर व्ह्यू वगैरे दाखवतो. आता सध्या आम्ही चाललो आतमध्ये, चेक इन करतो. ही बघा बंकर मध्ये चाललं, घुसलोय आता. ए राज कुठं, राईट लेफ्ट अजून खाली हो का? ही गॅली आहे फुल खाली भाई. बंकर मध्ये भूकंप आला तरी टेन्शन नाही आम्हाला. बाहेरून तुम्हाला एकदम चिंदी वाटेल, पण आतून तर बघा लुक. एंट्रन्स आणि हा आमचा रूम. गाईस चेकिंग केलेला आहे. यो ही आमची रूम आहे. बॅग ठेवू दे पहिले, बॅग करू दे आधी. गाईस गॅलरी बघा आमची, राज शेठनी प्रवेश केलेला आहे. गॅलरी आहे आणि हा आमचा नजारा. गॅलरी थोडी छोटी आहे पण ठीक आहे, गॅलरी भेटण्याशी मतलब. इथून सनसेट बघायला काहीच वाटत, आणि रात्री तर नजारा लयच भारी असेल. मुंबईच्या 1 पेक्षा तरी मोठी आहे गेला. डोंट कम्पेअर दिस. मी तर गाईज आता फ्रेश वगैरे होतो. आंघोळ्या करायच्या पण बाकी 2 दिवस आम्ही बुरशे जाऊ. तर आता तुम्हाला एवढंच दाखवतो, नंतर बाकीचं दाखवेन. आता नाही तर आंघोळ बिंगोळ करताना दाखवत असेल तर ओनली फॅन्सला सबस्क्राईब करू शकता. आमचं अकाउंट आहे पर्सनल, खाली डिस्क्रिप्शन मध्ये सगळं भेटेल तुम्हाला. चला तर गाईज आता तुम्हाला रूम टूर देत आहे मी. ही आमची गॅली आहे, इथून एंट्री केली ही आमची रूम तुम्हाला दाखवतो. चला पोरं आपली घुसलेली आहेत रूम मध्ये ऑलरेडी. एंटर केलेला आहे. एंट्री गेल्याच आरसा बघू शकता. हा मी आहे. हा आपला इकडून वॉशरूम. वॉशरूमचा एम्बियन्स पण चांगला आहे, कडक एकदम मस्त आहे. तुम्हाला रेट नंतर मी सांगेन एंडिंगला जाताना. शॉवर वगैरे सर्व आहे. ही बघा ही आमची बेडरूम. 4 जण आम्ही इथं मस्त बजेट ट्रॅव्हलर आहोत आम्ही, तर आम्ही इथं 4 कसे पण ऍडजस्ट करू. टीव्ही वगैरे सगळं आहे, केटल आहे, हे स्टोर रूम दिलेली आहे. निघू थोडा वेळा, चेकआउट करू बाहेर. चेकआउट नाही, सॉरी आम्ही एक्सप्लोर करायला फिरायला जाणार आहोत. थोडा पहिलाच व्लॉग आहे, थोडा ऍडजस्ट करा आमचा, एवढा एक्सपिरियन्स आहे. निखिल आरसा पण आहे बाथरूम मधून, इथून तुला बघू शकते. ओनली फॅन्स कंटेंटला सबस्क्राइब करा इथून. गाइस अभी हमने स्कूटी रेंट पे ले लिया है. अरे मराठी सॉरी, स्कूटी आम्ही घेतलेली आहे रेंटवर. आता फिरायला निघू. ऍक्सेस घेतलेली आहे. ही आम्हाला हॉटेल मुलं आहे म्हणून 500 रुपयामध्ये भेटले 1 दिवसासाठी. ही एक आहे आणि ही आहे सुझुकी. चटणी पण आणली गाडी. स्क्रॅच वगैरे पडलेला आहे, मी आधीच काढून ठेवतोय. स्कूटीची पूर्ण व्हिडिओ आधीच काढतोय रे. निखिल राईड करतोय. स्कूटी रेंटवर घेतलेली आहे, मागून 2 आमचे कार्टून येत आहेत. पेट्रोल टाकायला चाललो आता. 500 रुपयाला स्कूटी घेतली आम्ही भाड्याने. 8 पर्यंत टायमिंग असतो एका दिवसाचा चार्जेस. आता आम्ही पहिला चाललो जॉर्ज एव्हरेस्ट असा एक आहे स्पॉट तिकडे, तो करू. तुम्हाला दाखवू आता फुल भाई. रस्ते बघू शकता तुम्ही, थांबा पुढच्या क्लिप मध्ये दाखवतो मी. रस्ते बघा, रस्ते. माझा कॅमेरा फिरत नाही पण दाखवतो तुम्हाला, ट्राय करतो. ब्रेक वगैरे ओके आहे ना? ठीक आहे. ही शाळा बघू शकता तुम्ही, इथं या आर्यन मूवीची शूटिंग झालेली. अजून नक्की नाही नक्की तीच आहे, 100% फिक्स भाई. हमारा एक्चुअल ट्रिप चालू हो चुका है गाइस. अभी जिंदगी साउंड कर रही है. ना 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 ना. तर गाइस आता पेट्रोल फुल केलेलं आहे आम्ही. आता चाललो. एक पॉइंट आहे, क्लाउड एंड पॉइंट आहे, तिकडे चाललो. निखिल शेड गाडी चालवतोय, पासून ब्लॉक काढतोय. गार वाटायला लागले काय? लय गारगार वाटतंय. उन्हात पण गार वाटतंय काय? भरपूर जण स्कूटी रेंट करत आहेत. मोस्ट ऑफ द ट्रॅव्हलर आहेत ना, रेंट करूनच चाललेत. भरपूर जण भेटतात आम्हाला. तर आमचं सजेशन हेच असेल, सोलो ट्रिप करून या, पाहिजे जसं फिरायला भेटतो. थोडा डोकं लावायला लागतं, जरा प्री प्लॅन करायला लागतं, पण होतं, पण मजा येते.
वाजलेले आहेत 3 वाजता आम्ही निघालो. आताच माझी फाटलेली आहे पूर्ण, जाम बेकार थंडी लागते. काही सोबत आणला पण नाही कारण रूम मध्ये एवढं गरम होत होतं आम्हाला. आता बाहेर निघालोय तर आता फाटून 4 झालेली आहे. येताना जाम फाटणार आहे. आता एक जॅकेट घेणार आहे आता एक जॅकेट निखिल घेणार आहे आणि तो मला देणार आहे, मला अर्पण करणार आहे. निखिलने ऑलरेडी फुल स्लीव्हचा घातलाय. हा, आम्ही मागाशी बाईक पण बघितलेली रेंटवर, पण ती हंटर होती आणि वरून अवकाशच्या बाहेर होती. जास्त 2,000 रुपये बोलले डायरेक्ट. आमचं तिकीट पण तिकीट पण 2,000चा नव्हता आमचा. आणि एका दिवसासाठी आम्ही बाईक घेऊ आम्ही फोटो काढापुरती 1 दिवस घेऊ. आमचा अजून आहे पुढे भरपूर दिवस आहेत, घेऊ नंतर पुढे जाऊन. बाईकचे खूप रेट आहे तिथे, 1500च्या वरतीच आहेत. तर तुम्ही मोस्टली स्कूटीच रेंट करू शकता. 500 पर्यंत येऊन जाते. 500चा पण कसा सीन आहे, आता आमचा हॉटेलमध्ये होतो म्हणून आम्हाला 500 पर्यंत दिली त्याने. तसा तो बाहेरच्या असतील तर 800 पर्यंत चार्जेस करतो. तो हॉटेल आम्हाला पडला 2 नाईटचे झाले 5,900ला पडला तो. 4 जणांसाठी एकाला ऍडजस्ट करून देईल तो. 3 जण बेडवर झोपू शकतात आरामात. बॉयज ट्रिप असल्या तर काय नाही, बाकी आता आहे चांगला होता. पॅराडाईज इन करून हॉटेल आहे, मॉल रोड वरच आहे. फुल ऑफरोडिंग चालू आहे. आमच्या बाईकला स्कूटीला अजिबात पिकअप नाही, डायरेक्ट मागे येतोय वरती चढता चढता. डायरेक्ट 300 स्पीड पकडतोय. Guys, आता आम्ही आलो क्लाउड अँड पॉइंटला. जाम बेकार थंडी लागते. कुठला इको पॉइंट इको पॉइंट टॉयलेट पॉइंट पण आहे पुढे. क्या टॉयलेट पॉइंट पण आहे पुढे. ये क्या बक रहे हो? तर इथं आहे ना जाम ऑफ रोडिंग आहे नाही वाटत. आणि तिकीट आहे इथे. 100 मीटर तिथं पुढं काय आहे? टॉयलेट, म्युझियम, फोटो गॅलरी ही इथे आहे. इकडं व्ह्यू पॉइंट व्यू पॉइंट एको पॉइंट है. अच्छा, म्युझियम और कॅन्टीन. ओके. काय काय? इको पॉइंट आणि व्ह्यू पॉइंट. थँक्यू. हा क्या बात कर भाई, समजला का तुम्हाला? इको पॉइंटला जर तुम्ही ओरडले तर आवाज जाणार. आम्हाला डगर पण रिटर्न आला पाहिजे. रिटर्न येते का बघायचं आम्हाला. 1 लाखाचा आवाज नाही रिटर्न येत रे. आता आमची ऑफरोडिंग चालू आहे. रस्ता बघा, ट्रेकिंग चालू. एवढं भारी कपडा घालून आलो, व्हाईट शूज, व्हाईट शर्ट आणि ट्रेक करतो. बघू आता पुढे जाऊन काय सीन बघायला भेटतो आम्हाला. तर हा बघू शकता तुम्ही पॉइंट. या पॉइंटचं नाव आहे क्लाउड एंड पॉइंट. इको पॉइंट दिस वे. भारी रे. गाईस फक्त हा व्ह्यू बघा तुम्ही. सबस्क्राईब. इथं पोरांचा आमच्या फोटोशूट चालू आहे. लोकेशन 1 नंबर आहे. 200 रुपये भरलेत पण पैसा वसूल आहे. कसा आहे पॉइंट? कसा आहे? 1 नंबर आहे. पॉइंट 1 नंबर आहे ना. अजून पुढे जायचं आहे आपल्याला. हा फक्त इको पॉइंट आहे. क्लाउड एंड पॉइंट बघू आपण, डायरेक्ट एंड आहे तिकडे. तर आता आम्हाला इथे मस्त लोकेशन भेटली, बघू शकता. यो व्ह्यू बघा, त्याच्यापेक्षा इतकं भारी आहे. त्या समोर तुम्हाला दिसू शकतं बर्फ. तर फायनली आम्हाला बर्फ भेटलेला आहे. राज भाई कशी भेटली लोकेशन? कडक ना. सफेद कपडे घालू नका पहिले सांगतोय मी. चुकी केली आता. चुकी केली सफेद ना काल पण नका घालू. काल पण धुरी. काल पण धुलीन भरती असं जॅकेट घालूच नका. पाठी बर्फ बघा. पाठी बर्फ दिसत असेल तुम्हाला. पुढच्या क्लिप मध्ये दाखवते. क्लिप काढून ठेवलेली आहे मी.
आता सुनील झिरो पासून सुरुवात. झूम करून दाखवणार आहे. बघू कुठपर्यंत बर्फ बघायचा आपला बर्फ बर्फ का घर नाही बघायचंय, बर्फ तिकडे आहे. नाही का? रातचा तोबार दिसतोय व्हिडिओ. असं वाटतंय. आता आम्ही चाललोय जॉर्ज पॉइंटला, जॉर्ज एव्हरेस्ट पॉइंटला. आमचा पॉइंट होता काय माहिती. क्लाउड अँड पॉइंट क्लाउड अँड पॉइंट होता. आता आम्ही जॉर्ज डिस्क्रिप्शन मध्ये सगळे डिटेल्स, लोकेशन विथ प्राइस आम्ही सगळे मेन्शन करणार आहे. कोटेशन पण देऊ आम्ही. कोटेशन बजेट ट्रिप मध्ये, Itinerary बनवून देणार होता. बजेट मध्ये कशी तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन करू शकता. बजेट मध्ये कशी तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन करू शकता. एस्पेशली फॉर बॉईज, एस्पेशली फॉर बॅचलर्स, सिंगल्स, हे असं तुम्ही बोलू शकता. सिंगल्स ओनली सिंगल्स या नो मोर मिंगल्स, नो मोर मिंगल्स, ओनली सिंगल्स आर देयर. सिंगल्स आर अलाउड. ऐसा कुछ नहीं है, कपल्स भी देख सकते हो. नहीं देखो देखो तुम, लेकिन मैं सजेस्ट कर रहा हूँ खाली सिंगल्स के लिए है. सिंगल्स के लिए और मजा आएगा. तो हमारे साथ जुड़े रहो. जुड़े रहिए ब्लॉग्स के साथ. गाइस अभी हम जा रहे हैं जॉर्ज एवरेस्ट. फिर हमें सनसेट मिस नहीं करना है, इसलिए भाग भाग के जा रहे हैं. सब लोग इधर देखो, ये लोग भी भाग रहे हैं. सनसेट बघायसाठी धावतोय मी. बघूया भेटतोय का. आता चाललोय जॉर्ज एव्हरेस्ट पीक वर, तिथून सनसेट होणार आहे. थोडाच टाइम बाकी आहे, बघूया भेटतोय का. थांबा. जाम दम लागले पण भेटला सनसेट. राज भाई सनसेट भेटला. आता व्ह्यू दाखवतो तुम्हाला बघा. गाईस मसुरीची विंटर लाईन बघा तुम्ही. फक्त ही दोनच ठिकाणी दिसते, मसुरी आणि स्वित्झर्लंडला. नक्की यायला पाहिजे इथे. क्लाउड्स बघा, पूर्ण ही विंटर लाईन आहे पूर्ण. तर गाईज आम्ही आता इथे जॉर्ज एव्हरेस्ट वरून निघालेलो आहोत. आम्हाला टायमावर सनसेट भेटला. हा तिकीट काउंटर आहे, याच्या पुढे गाडी नेऊन नाही देत. गाडी तुम्हाला आधीच लावायला लागेल. या रोडवरून यायचा 200 रुपये तिकीट आहे इथे, पण बेस्ट आहे व्ह्यू. चला आता आम्ही निघतो. लाइटिंग बघा कसं लावलं. एव्हरेस्ट कॅम्प आहे इथे. तर आता आम्ही फिरतोय, मॉल रोड फिरायला चाललोत. जस्ट निघालोत रूम मधून. बेकार थंडी आहे भाई. टेम्परेचर दाखव मसुरीचा. मित्रांनो तुम्हाला टेम्परेचर दाखवतो. टेम्परेचर आता सध्या आणि 11 डिग्री सेल्सिअस. बघू शकता 11 डिग्री आहे. तर आता मॉल रोडला फील्स फिरतो. लाईक -7 डिग्री सेल्सिअस. हो. निखिलला अजून स्वेटर घ्यायचंय. निखिलचा स्वेटर विसरलाय भाई, घरी विसरलाय. ज्याच्या हातात कॅमेरा आहे तो. असा काय नाही. आमचा ब्लॉगर स्वेटर त्याचा, त्याची घेऊन यायला नको का. विकत घेतला त्यांनी. विकत मी घेतलाय भाई. मी तुझ्यासाठी पैसे यांनी भरले, विकत मी घेतला, आणला याच्यासाठी. आणि विसरला पण हाच. मी विसरलो. सुनील दादा कोण विसरला सांग तू. नहीं भाई, मेरे को मारो, मुझे मारो. यो तर फुल भाई डाकू चाललाय, निंजा चाललाय बघ. कल बोलचा निंजा. राज भाई काय बोलतो, फोटो कसा आला ना आपला. फोटो एक नंबर आले ना. स्टोऱ्या बघा. आता फक्त स्टोऱ्या बघा. उगा मारायचं का पोरा. हो इथं आलो, गेम पण भेटेल आपल्याला खेळायला. एअरगन विरगन ठेवले. हे थंडी नाही लागत का आता रॅन्चो. स्ट्रीट लाईट भारी आहेत रे. स्ट्रीट लॅम्प बघा कसले भारी भारी स्ट्रीट लॅम्प लावले. मस्त आहे सगळं. आता तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो मी.
मसुरी हँडक्राफ्ट. डॉलीला नेचेची टोपी नंतर घेऊ. थांब उद्या करू शॉपिंग. इंग्लिश ठेका घुसली तर आता बघत चाललं. तर आता निखिल भाईला आम्ही स्वेटर घ्यायला आलोत. बघूया निखिल भाईला आवडते का. मॉल रोडच्या इथंच होत आम्ही. बघा कलेक्शन असे आहेत. कशात घेऊ आता तुझी चॉईस आहे ती कशात घ्यायचा. एवढा काय भेटेल तुम्हाला इथे भरपूर काय घेऊ शकता. हा दुकान आहे पहिलाच आमच्या रूमच्या इथून पहिलाच दुकान लागलंय. भारी वाटतं निखिल घे. काय बोलतो नाही वरती अशी वरून केलेली वरून केलेली कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये कितना आफ्टर डिस्काउंट 2000 लग जाएगा. गाईज मम्मीचा फोन आलेला आहे. मम्मी बार्गेनिंग करणार आहे. मम्मी बार्गेनिंग करते आता. बघू कसा होतंय. निखिल काय वाटतंय किती पर्यंत पाहिजे तुला. 500. मम्मीने डायलॉग मारला 500 रुपये दे. निखिलला यो आवडलाय पण बघा टाईट बसतंय जाम. त्या बॉडी कसली झाली हत्ती रोग झालेला दिसतो एक साइड. फायनली निखिल शेटनी स्वेटर घेतलेला आहे. जाम खर्च केला निखिलनी. कंटाळला शेवटी 700 पर्यंत नाही दिला. शेवटी 1000 रुपयात घेतला. 1000 रुपये. तर आता आलोत मोमोज खायला. शॉप बघू शकता मॉल रोडलाच आहे. निखिल कसा वाटतंय मोमोज ओके का. थंडीमध्ये सगळा ओके लागतात.